मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि जसं आपण जाणता की मागील सुप्रीम कोर्टाचा जो अंतिम निर्णय आल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्वांना बोलून स्पेसिफिक निर्देश दिलेले आहेत। त्या निर्देशाप्रमाणे एकतर जस्टिस दिलीपरावजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्या समितीची पहिलीच बैठक ही मागच्याच आठवड्यात ही पूर्ण झाली। त्या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा बारकाईने त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि त्यांचा अहवाल हा 31 तारखेच्या आत 31 मेच्या आत आम्हाला प्राप्त होईल, ज्या अनुषंगाने पुढील दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये मदत। कारण शेवटी कायदेशीर मुद्दे आहेत आणि कायदेशीर मुद्द्याच्या आधारावरच पुढचा निर्णय घेण्यासंदर्भामध्ये जे सिनियर काउन्सिल्स आहेत त्याच्यामध्ये रफिक दादा आहेत, त्याच्यामध्ये खांबाटा म्हणून आपले एजी होते ते आहेत, दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, लॉ डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आहेत, काही ॲडव्होकेट्स आहेत। या समितीवर हे जे 550 पानी जजमेंट जे आलेलं आहे त्या जजमेंटची बारकाईने त्याच्यामध्ये पॅरावाईज अभिप्राय देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ती माहिती आम्हाला 31 तारखेच्या आत प्राप्त व्हावी असे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जे SCBC उमेदवारांची निवड जी झाली होती या सगळ्या नवीन डिसिजनमुळे ती निवड अडचणीमध्ये आलेली आहे। तर त्यासाठी सुद्धा कायदेशीर जे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा आढावा मुख्य सचिव घेतच आहेत। विभागनिहाय त्यांची या ठिकाणी विविध डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीजना बोलवून ते त्याच्यामध्ये त्यांची रिव्ह्यू घ्यायची सुरू आहे काम। त्याचा आढावा या 2-3 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि बरीच माहिती आहे त्याच्यामध्ये। विविध पद्धतीने या सगळ्या केसेसच्या संदर्भामध्ये न्यायालयाने मत प्रदर्शित केलेलं आहे। काही लोक ज्यावेळेस निर्णय झाले त्यावेळेस काही ठिकाणी EWS कायदा अस्तित्वात होता, EWS कायदा नव्हता अशी काही परिस्थिती आहे। म्हणजे EWS कायदा नसताना काही विषय निर्माण झाले आहेत, EWS कायदा असल्या वेळेस काही पर्याय उपलब्ध झालेले आहेत। काही लोकांचं सिलेक्शन झालं होतं पण अपॉइंटमेंट देण्यात आली नव्हती। असे 3-4 कॅटेगरीजमध्ये विविध विभागाचे विषय, MPSCचा विषय आहे, या सगळ्याच विषयाचा आढावा मुख्य सचिव घेत आहेत आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांचा हा प्रस्ताव आमच्याकडे निश्चित प्राप्त होईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आम्ही तसं त्यांना सांगितलेला आहे। त्यामुळे आजची बैठक जी आहे ही उपसमितीचे सर्व सन्मान्य सदस्य इथेच आहेत। एकनाथराव शिंदे आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, दिलीप वळसे पाटील त्या बैठकीला होते, सर्व मुख्य सचिव आणि एक बैठक झाली आणि ह्याचा पाठपुरावा असं आम्ही सांगितलं आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये मी आपल्याला पुन्हा अवगत करण्याच्यामध्ये काय प्रगती आहे ते। खूप मोठं नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्यामुळे काल आणि त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याला मदत व्हावी, नुकसान भरपाई व्हावी त्याची, अशा प्रकारचा रिलीफ मेजर्स हे प्राईम मिनिस्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला आर्थिक मदत व्हावी अशा प्रकारची आमच्या सर्वांचीच इच्छा आहे। परंतु त्याचबरोबर या संधीचा फायदा निश्चित घेऊन त्या ठिकाणी पंतप्रधानांकडे 50% जी मर्यादा घालण्यात आलेली आहे आरक्षणासंदर्भामध्ये, ती 50% मर्यादा कायदेशीररित्या आज केंद्राकडे अधिकार गेला असल्यामुळे मग ते प्राईम मिनिस्टरच्या लेवलला पुढाकार जर घेतला गेला तर मला वाटतं की त्याच्यात जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पार पाडण्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेता आला तर ते बरं राहील आणि भाजपने त्या बाबतीमध्ये उद्या पंतप्रधानांना भेटावं असं आमची विनंती भाजप नेत्यांना ही निश्चित राहणार आहे। आज बैठकीतले अन्य मुद्दे जे आपल्याला कल्पना आहे की मागे जी स्थगिती आली होती त्या स्थगितीच्या अनुषंगाने काही विषय मंत्रिमंडळात आम्ही निर्णय घेतले होते की जोपर्यंत ह्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत मराठा समाजाला इतर सवलती द्यायच्या आहेत त्याही बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतले होते, ज्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना,
डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह चालवण्यासाठी परवानगी, सारथी संस्थेला जे काही निधी तरतूद आहेत आणि त्या माध्यमातून होणारं काम असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या आर्थिक तरतुदीचा विषय असेल, आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत असेल, अशा जवळपास 16-17 विषयासंदर्भामध्ये इथे प्रत्येक विषयनिहाय या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी त्याला या सोमवारी किंवा मंगळवारी डिटेल प्रस्ताव पुन्हा आम्हाला मिळेल. त्या ठिकाणी याची माहिती आजच्या बैठकीला मुख्य सचिव होते, अन्य विभागाचे सचिवसुद्धा हजर होते आणि त्यांच्यासमोर इथे मुद्देनिहाय या ठिकाणी आढावा हा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई येण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने तुम्ही भाजपच्या नेत्यांना परत विनंती केलेली आहे, पण सरकार म्हणून तुम्ही त्याला भेटायला जरूर उद्या कदाचित मुख्यमंत्र्यांची त्यांची जर भेट झाली तर मुख्यमंत्र्यांना विनंती करू की आपण जरूर हा विषय त्यांच्याजवळ घ्या. उद्या त्याची भेट होईल न होईल मला माहीत नाही आहे, पण जर झाली तर आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू. आपण समजताय की हा विषय जो आहे, मी मागे सांगितलं की याच बेंचसमोर रिव्ह्यू पिटिशन होऊ शकतं. त्यामुळे हा निर्णय घेण्याच्या अगोदर त्याची जी कायदेशीर सल्लामसलत करण्याची प्रक्रिया आहे ती रिटायर्ड चीफ जज हे दिलीप भोसले हायकोर्टाचे रिटायर्ड चीफ जस्टिस आहेत, त्यामुळे त्यांचा सल्ला महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सर्वच लिगल जे प्रमुख लोक आहेत त्याच्यामध्ये आहेत, त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही ह्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय घेऊ. थँक्यू. आम्ही मुख्यमंत्री, आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील उपसमितीचे सदस्य सर्वांनीच मध्यंतरी राज्यपालांना भेट देऊन राज्यपालांना विनंती केली की हा जो निकाल आलेला आहे त्या अनुषंगाने केंद्राकडे ही जी प्रक्रिया आहे सर्वोच्च, कारण शेवटी जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे तोपर्यंत अधिकार हा केंद्राकडे गेलेला आहे. हा विषय टोलवाटोलवीचा नाही. हा विषय आज सुप्रीम कोर्ट जजमेंट जे आहे ते जजमेंट जोपर्यंत सेट असाईड होत नाही तोपर्यंत ते जजमेंट लागू आहे, मान्यच करावं लागेल. आणि त्या जजमेंटच्या प्रमाणे अधिकार जो केंद्राकडे गेलेला आहे त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी राष्ट्रपतींकडे शिफारस करून मराठा आरक्षण प्राप्त करून देण्याकरता पावलं उचलावी अशा प्रकारची अपेक्षा निश्चितच आहे. आणि दुसरी गोष्ट मी पहिल्यापासून जी सांगत आहे की 50% मर्यादा जी घालून देण्यात आलेली आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, तीही मर्यादा रिलॅक्स करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि आमचा अधिकार जो आहे तो अबाधित आहे, राज्याचा अधिकार कायम राहावा. परंतु आज जजमेंट जोपर्यंत ते सेट साईड होत नाही तोपर्यंत राज्य अधिकार जो आहे तो केंद्राकडे गेलेला आहे. मी तर भाजपच्या नेत्यांना आव्हान करेन की त्यांनी उद्या पंतप्रधान कदाचित मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळालेली आहे. कारण की वादळी जे काही वादळामुळे नुकसान झालं आहे काल, विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात, याची पाहणी करण्याकरता कदाचित पंतप्रधान उद्या मुंबईत येण्याची शक्यता असल्याची माहिती आज कळालेली आहे. तर या बॅकग्राऊंडवर उद्या नुकसान राज्याचं झालं त्याला तिथे रिलीफ मिळाला पाहिजे. केंद्र सरकारकडून राज्याला, मग ते गुजरात असो महाराष्ट्र असो, आणि असं आहे की आज सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जोपर्यंत आहे तोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणेच आपल्याला जावं लागेल. कारण त्यांनी ते मराठा आरक्षण रद्दच केलं, ही स्पष्टच आहे. हे जजमेंट जोपर्यंत सेट असाईड होत नाही तोपर्यंत काय पर्याय आपल्याकडे आहेत या बाबतीमध्येच आपल्याकडे दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. तर त्याचा अहवाल 31 तारखेच्या आत आल्यानंतरच मग त्याच्यामध्ये पुढची प्रक्रिया हाती घेता येईल आपल्याला. तर ज्या योजना सुरू आहेत त्या सुरूच राहतील. म्हणजे फी प्रतिपूर्ती आहे, वसतिगृहाचं आहे, बाकीच्या त्या सगळ्या योजना ज्या अगोदर जाहीर झालेल्या आहेत त्याला कुठल्या बाधा नाही आहे. त्याच्यामुळे त्या बाकीच्या सगळ्या सवलती ज्या आहेत त्या सुरूच राहतील. भाजपच्या नेत्यांच्या बैठक झाली त्यामध्ये मराठा समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. म्हटलेलं आहे रतन पाटलांनी की आता मराठा समाज शांत बसणार नाहीये, आंदोलन करेल आणि त्याला भाजपचा पाठिंबा असणार. मला वाटलं की भाजपच्या नेत्यांची बैठक ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली बैठक असावी असं माझं मत होतं. पण तुम्ही जे सांगताय त्याहून हे जसं दिसतंय की हे फक्त आंदोलन करण्यासाठीच बैठक आहे. आरक्षण मिळण्याशी किंवा त्याचं काय घेणं देणं असं वाटत नाही मला. कारण आंदोलन करायचं तर कोणाच्या विरुद्ध करायचं हा विषय आहे. सुप्रीम कोर्टात जजमेंट आहे आणि मुद्दा एवढाच आहे की आरक्षण देण्यासंदर्भातली काय कायदेशीर प्रक्रिया असेल
तर त्याचं निश्चित आम्ही स्वागत करायला तयार आहोत. कारण सर्व सहकार्य आम्हाला मी तर म्हणलो की तुम्ही प्राईम मिनिस्टरला भेटा, प्राईम मिनिस्टरला आपली भूमिका मांडा, काहीतरी तुमची भूमिका आपण यातून सकारात्मक आली तर आनंदच होईल. पण त्यांची काही भूमिका आरक्षण मिळावं या संदर्भात दिसत नाही आहे किंवा आंदोलन करण्याकरता ही बैठक असावी असं माझं मत आहे. त्याची चर्चा आज झाली ना, मुख्य सचिव बैठकीला होते. ज्या जागा भरायच्या आहेत, ज्यांना आरक्षणामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत त्याही संदर्भामध्ये त्यांची प्रक्रिया, त्याची एक बैठक झालेली आहे, ती प्रोसेस सुरू आहे. बाजूला